नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत शेजारच्या नाशिक, पुणे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच मागे आहे. रस्त्यांची तुलना करायची ठरली तर मागास समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याच्या देखील मागे आहे. मात्र राजकीय दृष्ट्या कमालीचा समृद्ध आहे. राजकीय दृष्ट्या एवढा समृद्ध असलेला जिल्हा महाराष्ट्रात शोधूनही सापडायचा नाही. त्यातही उत्तर नगर जिल्हा दक्षिणेच्या तुलनेत अधिक राजकीय दृष्ट्या समृद्ध आहे. मग भले इथले विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे लोंबकळत पडलेले असतील. मग हा उत्तर नगर जिल्हा जर एवढा राजकीय दृष्ट्या समृद्ध आहे तर मग इथल्या सार्वजनिक गणेश उत्सवावर देखील राजकारणाचं सावट असणार हे उघड आहे. आणि यंदा सुद्धा गणपती उत्सवाच्या निमित्ताने, गणेश उत्सवाच्या निमित्ताने अनेक बडे राजकीय चेहरे आणि मोहरे या सार्वजनिक गणपती उत्सवाच्या व्यासपीठावर हजेरी लावून गेले. या निमित्ताने वेगवेगळी विधानं करून गेले, ज्याचे पडसाद राज्य पातळीवर उमटले. आता शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जुनी पेन्शन या मुद्द्यावर शिक्षकांच्या मेळाव्यात बोलण्यासाठी कोपरगावला आले. गोदावरीच्या काठी हा मेळावा झाला आणि या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. महाविकास आघाडीचं अद्याप जागा वाटप झालेलं नाही आणि मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर न करता निवडणूक लढवायची यावर एकमत झालेलं आहे. उद्धवजी आधी म्हणाले होते की कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा, मी त्याला पाठिंबा देईल. असं म्हणण्यामागे त्यांचा हेतू हा होता की आज अशी परिस्थिती आहे की उद्धवजी सोडून मुख्यमंत्रीपदाचा दुसरा चर्चेत असणारा चेहरा त्यांच्याकडे नसावा, या उद्देशाने उद्धवजींनी त्यावेळी हे विधान केलं होतं. त्याचं लागोलाग काँग्रेसकडून आणि पवार साहेबांकडून त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. एकदा निवडणूक लढू आणि मग मुख्यमंत्रीपद ठरू असं महाविकास आघाडीचं ठरलेलं असताना उत्तर नगर जिल्ह्यातली राजकीय समृद्धता पाहून त्यात खासदार संजय राऊत यांनी एक बार उडून दिला की उद्धवजी हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. आता बघा, योगायोगाने याच उत्तर नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा मतदारसंघ आहे आणि काँग्रेस ही लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आणि काँग्रेसमध्ये जर सिनियरिटी काउंट करायची असेल तर क्रमांक 1ला मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये जे काही 2-4 नावं आहेत त्यामध्ये सिनियरिटी काउंट करायची असेल तर आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे क्रमांक 1ला, 2ला पृथ्वीराज चव्हाण, 3ला नाना पटोले आणि 4ला विजय वडेट्टीवार. हा अर्थात जर तरचा विषय आहे, पण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील ही 3-4 नावं राज्यात काँग्रेसच्या गोटात सर्वाधिक वरची आहे आणि त्यातील क्रमांक 1चं नाव नेमकं उत्तर नगर जिल्ह्यातलं आहे. आणि तिथेच संजय राऊतांनी उद्धव ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं विधान केलं. आता त्याच्या शेजारचा जो मतदारसंघ आहे तो आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि हा आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ. त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील असं म्हणाले की संगमनेरची जागा ही शिंदे गटाकडे आहे, ती भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि संघटनेने जर आदेश दिला किंवा संघटनेने इच्छा व्यक्त केली तर मी संगमनेरातून बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध निवडणूक लढवू इच्छितो. बोलताना त्यांनीही कबूल केलं की संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या तोलामोलाची लढत देऊ शकेल असा चेहरा नाही. मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 60% मतं थोरात साहेबांनी घेतली होती आणि आजही विरोधकांकडे तेथे चेहरा नाही हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व विरोधक मान्य करतात. परंतु ह्या संगमनेरमधून निवडणूक लढवण्याचं हे जे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं विधान होतं, ह्या विधान हे दुसऱ्यांदा केलेलं विधान होतं.
हे जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे, यामागे राजकारण आहे, तुम्ही इकडे याल तर आम्ही तिकडे जाऊ, असा व्यवहार त्यामागे सकृतदर्शनी तरी दिसतो आहे. म्हणून डॉक्टर विखे पाटील असं म्हणतायत की तिकडे चेहरा नसला, संघटनेसाठी मी तिकडे निवडणूक लढायला तयार आहे. आणि आजवर जर राजकारणाचा विचार केला तर सर्वाधिक रसद विखे पाटलांकडून संगमनेर तालुक्यात पुरवली जाते. तिथे त्यांचे सर्वाधिक कार्यक्रम होतात आणि सर्वाधिक लक्ष त्यांचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आहे. त्याच वेळेस थोरात साहेबांचं सुद्धा शिर्डी विधानसभा मतदार आधी त्यांनी दक्षिणेत लक्ष केंद्रित केलं. विखे पाटलांचं दहशतीचं झाकण उडून लावणार ही टॅगलाईन गणेश कारखाना टू दक्षिण लोकसभा मतदारसंघ हाती घेऊन त्यांनी लंकेंना, तिथून लंकेंचा विजय झाला. एका अर्थाने थोरात साहेबांची सरशी झाली. महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे राजकीयदृष्ट्या बाळासाहेब थोरात हे केंद्रस्थानी आले आहेत. आणि त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हा महाराष्ट्रातला जो सध्याचा सर्वात मोठा राजकीय आणि सत्ताधारी पक्ष आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीमध्ये आहे. जसा संगमनेरमध्ये चेहरा नाही, पण डॉक्टर सुजय विखे पाटील असं म्हणतात की मी तिकडे लढेल. प्रत्यक्षात सुजय विखे पाटील या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या वडिलांची शिर्डी विधानसभा मतदारसंघाची जोरदार तयारी करत आहेत. त्यांना दिवसाचे 12-12, 13-13 तास कमी पडत आहेत. आपण मराठीमध्ये शब्दप्रयोग करतो, पायाला भिंगरी लावून प्रवास करणे किंवा पायाला भिंगरी लावून पळणे. अशा पद्धतीने ते प्रत्येक गावाचा, प्रत्येक खेड्यापाड्या वाड्या वस्तीवर ते फिरत आहेत. आणि या गणपती उत्सवामध्ये प्रामुख्याने त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा आपण जे म्हणतो त्या विधानाचा पुनरुच्चार करून पुन्हा ते चर्चेत आले आहेत. आणि थोरात साहेब ज्या वेळेस गणपती उत्सवात ठिकठिकाणी गेले त्यावेळेसच त्यांनी सांगितलं, म्हणजे मागच्या लोकसभा निवडणूक, या नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की शिर्डीत आम्ही आमचा उमेदवार सुद्धा शोधून ठेवला आहे आणि ते त्यांच्यासोबत प्रभावती घोगरे हा महाविकास आघाडीच्या या उमेदवार असतील हे त्यांनी जवळपास जाहीर करून टाकलं आहे. आता विखे पाटलांची जमेची बाजू अशी आहे की जसं मी मागे सांगितलं की ते भाजपच्या विस्तारित कोर कमिटीचे सदस्य आहेत, तशी दुसरी जमेची बाजू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे जवळपास 10,000 कार्यकर्ते आणि प्रवरा उद्योग समूहातले कामगार हे दक्षिणेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी उतरले होते. तो निवडणूक एवढी अटीतटीची होती की त्यांना इकडे परत येताच आलं नाही. म्हणजे जवळपास 10,000 मतांचा गठ्ठा इथून दक्षिणेत गेला. मुद्दा क्रमांक 2 की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील तर उमेदवारच होते, हे दोघेही दक्षिणेत होते. म्हणजे नेता नाही आणि कार्यकर्तेही नाहीत अशा परिस्थितीमध्ये. आणि दुसरा एक मुद्दा, या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लोखंडे साहेबांचं मताधिक्य जेवढं कमी करता येईल, म्हणजे ते लोखंडे साहेबांचं मताधिक्य कमी का करायचं, तर विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये लोखंडे साहेबांना एवढं मोठं मताधिक्य मिळालं नाही हे दाखवण्याकरता विखे विरोधकांची पक्षविरहित या शब्दाखाली अंडरलाईन पक्षविरहित एकजूट झाली आणि त्यांनी वाकचौरे साहेबांना मतदान टाकलं. तरीही 13,000 मतांचं लीड लोखंडे साहेबांना विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पडलं. जसं मगाशी मी सांगितलं की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरला 60% मतं थोरात साहेबांनी घेतली होती, तसं या अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल असताना आणि 10,000चं सैन्य दक्षिणेत असताना आणि सैन्याचा नेताही इथे नसताना 13,000चं लीड लोखंडे साहेबांना म्हणजे महायुतीला मिळालं. ही विखे पाटलांची ही जी तोंडावर येऊन ठेपलेली विधानसभा आहे ही जमेची बाजू आहे. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा प्रत्येक प्रस्थापितांच्या मतदारसंघामध्ये असतो. याच अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरला मी कॅश करीन असं काल डॉक्टर सुजय विखे पाटील
पत्रकारांना त्यांनी जी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली त्यात त्यांनी सांगितलं की अँटी इन्कम्बन्सी जशी आमच्याकडे आहे तशी त्यांच्याकडे देखील आहे, तिथे चेहरा नाही म्हणून मी ती अँटी इन्कम्बन्सी कॅश करण्याकरता तिकडे म्हणजे संगमनेरमध्ये लढेल. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा इशारा तुम्ही इकडे बघू नका, आम्ही तिकडे बघणार नाही, याच्यासाठी असावा असं सकृतदर्शनी माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला वाटतं. आता बघा, ज्या कोपरगावमध्ये उद्धवजी आले आणि उद्धवजी हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत असं संजय राऊतांनी मोठं एका अर्थाने खळबळजनक लक्षवेधी विधान महाविकास आघाडीच्या दृष्टीने केलं. त्या कोपरगावामध्ये ऐन गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना 5 क्रमांक साठवण तळ्याचा जो एक सर्वाधिक महत्त्वाचा आगामी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी धूमधडाक्यात या 5 क्रमांक साठवण तलावाचं पूजन करून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. विवेक भैया कोल्हे जे त्यांच्या विरोधात आहेत, परंतु राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की दोघंही महायुतीमध्ये आहेत, त्यांच्यासमोर आता निवडणूक लढवायची तर कुठल्या पक्षातून लढवायची असा पेच आहे. त्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि विवेक भैया कोल्हे आज तरी अद्याप तरी भारतीय जनता पक्षाच्या गोटात आहेत. अद्यापही देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं पूर्वीचे जे स्नेहसंबंध होते कोल्हे परिवाराचे ते कायम आहेत. आज तेही हे जे राजकीय बुद्धिबळाच्या पटावरचे मोहरे आहे त्याच्या शहाच्या राजकारणाची उकल करीत आहेत. परंतु त्यांनी जी ढोल बजाव स्पर्धा घेतली त्या स्पर्धेमध्ये स्वतः विवेक भैयांनी ढोल वाजवला. त्यावेळेस शरद पवार गटांचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. हा सुद्धा आणखीन एक वेगळा चेकमेट आहे का, हा वेगळा विषय आहे. पण हा असा आपला उत्तरनगर जिल्हा राजकीयदृष्ट्या कमालीचा समृद्ध आहे आणि या उत्तरनगर जिल्हा जो मगाशी मी सांगितलं राजकीयदृष्ट्या समृद्ध आहे त्याचा श्री गणेश उत्सवसुद्धा असा राजकीयदृष्ट्या समृद्ध असतो. मग त्यात राजकारणातले चेहरे आणि मोहरे आपल्या नजरेस पडतात, ते वेगवेगळे विधानं करतात. त्यांच्या विधानाची उकल करण्याचा प्रयत्न आपण या भागात केला. तो आपणास आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.